डॉक्टर नंदाताई कुपेकर बाभुळकर. काळ कसोटीचा आहे, पण काळाला सांगा हा वारसा संघर्षाचा आहे. वारसा केवळ भूतकाळाशी जोडलेला नसतो, तर भविष्याच्या गाभ्याशीही जोडलेला असतो. राजकारणात परिवर्तन हा वारसा म्हणजे एक संजीवनी. तो एक वादळ आहे ज्याचं रूप सतत बदलतं. कधी तो स्वातंत्र्याचा लढा असतो, तर कधी सामाजिक न्यायाची मागणी. कधी तो जनतेच्या हक्कांसाठी आवाज उठवणारा नेता असतो, तर कधी जनतेला वाटा मिळवून देणारी क्रांती. परिवर्तनाचा वारसा एक सळसळणारे वादळ, ज्याने काळाच्या प्रवाहात नेहमीच उठाव केला आहे. हा वारसा एका कणखर विचारधारेचं प्रतीक आहे, ज्याचं बीज संघर्षात रुजलेलं असतं. राजकारणाच्या पटावर हा वारसा म्हणजे एक अशांत लाट आहे, जी जुन्याला धक्का देत नव्याचं स्वागत करते. चंदगड, गडहिंग्लज व आजऱ्याच्या राजकीय इतिहासाच्या या पटावर अनेक राजकारणी आले गेले, परंतु स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांचा परिवर्तनाचा आणि विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने जोपासला, जपला आणि जगला तो डॉक्टर नंदाताई कुपेकर बाभुळकर यांनीच. बाबांची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करताना काट्याकुट्यातून जाणारी वाट संध्यादेवींसोबत अजून 2 पावले तुडवत होती. रक्ताची वारसदार असण्यासोबतच विचारांची वारसदार होण्यासाठी धडपडणारी कुपेकर घराण्याची मायेची सावली, बाबांची लाडकी आणि जनसामान्यांची ताई नंदाताई. बाबासाहेब आणि संध्यादेवी यांच्या 3 कन्या रत्नांपैकी एक नंदिनी. सदैव आनंद पसरवणारी नंदिनी बाबांच्या तालमीत समाजकारणाचे आणि राजकारणाचे बाळकडू घेत होती. अडल्या नडल्याची निस्वार्थ सेवा करत असताना घरातील लाडकी नंदिनी हजारो लाखोंची नंदाताई झाली. वटवृक्षाप्रमाणे विस्तारलेल्या बाबांच्या परिवाराची सेवा आणि त्यांच्यासाठी लढणं नंदाताई यांनी मनातून स्वीकारलेलं आहे. वैद्यकीय व्यवसायामध्ये नंदाताई प्रथितयश मिळवूनही समाजसेवेचं व्रत जपण्यामागे बाबासाहेब आणि संध्यादेवी यांनी समाजसेवेचे रुजवलेले संस्कार आहेत. माणुसकीची परीक्षा घेणाऱ्या कोरोना काळात माणूसपण जपत ऑर्थोपेडिक हॉस्पिटल बंद करून कोविड हॉस्पिटल सुरू केले. रुग्णवाहिका, वॅक्सिन, मास्क, PPE किट्स आणि इतर वैद्यकीय सेवा मोफत दिल्या. लॉकडाऊन काळात शहरांनी हातावर पोट भरणाऱ्यांना वाऱ्यावर सोडले, तेव्हा घराकडे रस्त्यावर अनवाणी चालत निघालेल्या परप्रांतीय पावलांमध्ये माणुसकीनं जीव सोडला होता. अशावेळी 2.5 लाखांहून अधिकांना घरी पोहोचण्यासाठी नंदाताईंनी पूर्ण मदत केली. माणुसकीची नदी आटत चालली असताना 9 महिन्यांच्या परप्रांतीय गरोदर स्त्रीला अगदी घरापर्यंत सुखरूप पोहोचवत माणुसकीचा झरा जिवंत ठेवणाऱ्या नंदाताई म्हणूनच कित्येक कुटुंबांसाठी देवीच्या ठिकाणी आहेत. धन्य ते माता पिता ज्यांनी अशा कर्तबगार तरीही संवेदनशील मनाच्या मुलीस जन्म दिला. 2019 साली कोल्हापूरमध्ये महापुराने थैमान माजवले, तेव्हा फाटकवाडी धरण फुटल्याची अफवा पसरून हाहाकार माजला. महापुरामुळे रस्ते बंद होऊन वाहतूक ठप्प झाली असताना नंदाताईंनी हिंमत दाखवत NDRFची मदत घेऊन बोटीने प्रवास करत फाटकवाडी धरण गाठून पाहणी केली व ते सुरक्षित असल्याची खात्री करून लोकांना आश्वस्त केले. एवढ्यावर न थांबता चंदगडमध्ये मोठ्या हॉलची सोय करत सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी बसेसची सोय केली. धोक्याचा इशारा देऊनही कोवाडमधील 24 जणांनी विस्थापित होण्यास नकार दिला व दुर्दैवाने पुरामध्ये अडकले. प्रसंग बाका होता. इतर ठिकाणी मदत कार्य सुरू असल्यामुळे शासन सुद्धा हतबल होते. प्रशासनाने हात टेकून सुद्धा नंदाताईंनी हार मानली नाही. सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करत त्या 24 जणांची आर्मी आणि NDRFच्या सहकार्याने सुटका केली. नंदाताईंच्या धीरोदात्त साहस आणि लढाऊ वृत्तीचा सगळ्यांनाच यावेळी प्रत्यय आला. राजकारणापलीकडे जात ताईंनी केलेली ही सेवा आजही त्यांचं वेगळेपण सिद्ध करते.
चंदगड म्हणजे दुर्गम आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील भाग. डोंगरदऱ्या, घनदाट जंगले, नैसर्गिक धबधबे, वन्यजीव आणि हिरवाईने नटलेली वैविध्यपूर्ण वनराई म्हणजे स्वर्गच जणू. इथेच प्रति महाबळेश्वर तयार व्हावे हे बाबासाहेबांचे स्वप्न. परंतु या स्वप्नाला बेचिराख करू शकेल, नंदनवनाचं वाळवंट करू शकेल अशा AVH सारख्या प्रदूषणकारी प्रकल्पाचा घाट इथे घातला गेला. निसर्गाच्या मुळावर उठणाऱ्या या प्रकल्पाचा नंदाताईंनी रणरागिणीचे रूप धारण करत विरोध सुरू केला. आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांचं भविष्य खराब होऊ नये म्हणून ताईंनी पूर्ण जबाबदारी स्वीकारत बिंदू चौकामध्ये स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं. मिळत असलेला जामीन नाकारून सोबत अटक झालेल्या स्त्रियांसोबत ठाम उभ्या राहिल्या. असंख्य गुन्हे अंगावर घेऊन जेलमध्ये दिवस काढले. समाजाच्या हितासाठी आव्हान स्वीकारत बाबासाहेबांच्या या लेकीनं प्रकल्प चंदगडमधून हद्दपार करून दाखवला. निसर्ग संवर्धनाचा ध्यास घेत चंदगडमध्ये विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधला. लोकहिताची एखादी गोष्ट करण्याचा ताईंचा हट्ट तर लोकांनी बघितलाच होता, परंतु हानिकारक गोष्टी हद्दपार करण्यासाठीचा हट्टी लढाऊ बाणा सुद्धा लोकांनी अनुभवला आणि ताईंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. स्वर्गवासी बाबासाहेब कुपेकर यांचे प्रत्येक अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा विडा उचलून नंदाताई स्वतः लोकांमध्ये जाऊन काम करत आहेत आणि लोकांशी संवाद साधत आहेत. उच्च शिक्षण, रक्तात असलेला सेवाभाव, साधी राहणीमान, अभ्यासू व प्रामाणिक वृत्ती आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची धमक डॉक्टर नंदाताई कुपेकर बाभुळकर नावाच्या या रणरागिणीमध्ये असल्यामुळेच चंदगडच्या तमाम मायमाऊलींना, तरुणांना, अबालवृद्धांना त्यांच्यामध्ये स्वर्गवासी बाबासाहेब यांची छबी व विचारांचा वारसदार दिसतो. मनोमन चंदगडच्या जनतेनं उद्याचे हे प्रामाणिक व धडाडीचे नेतृत्व मान्य केले आहे. कुणी कितीही प्रयत्न केले तरी परिवर्तनाचा वारसा आता रोखता येणार नाही. तो एखाद्या बिनधास्त नदीसारखा वाट काढत पुढे जाणार. आजूबाजूच्या डोंगर दऱ्यांना तुडवत, शेत गावं बुडवत तो पुढे सरसावत राहणार. प्रश्न हा उरतो, आपणही हा वारसा कसा जपू? बाबासाहेबांच्या विचारांच्या वारशाचा मोल आपल्या हातात आहे. आपण याला जपतो की विसरतो? आपल्या योग्य निर्णयातून तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं हेच आपलं खरं कार्य नव्हे तर कर्तव्य आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार कुपेकर बाभुळकर डॉक्टर नंदाताई उर्फ नंदिनी यांना तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा.